वाल्मिक ऋषी सांगतात नल नीलाच्या हाताने पाण्यावर दगड तर तुकाराम महाराजांचे कट्टर शिष्य विरोधक रामेश्वर शास्त्रीला विचारा, पाण्यावर दगड कोणी तारले तर ते रामेश्वर शास्त्री सांगतात राघवे सागरात पाषाण तारिले. राघव म्हणजे राम, रामाने पाण्यावर दगड तरले असं मत रामेश्वर शास्त्रीचं आहे. वाल्मिक ऋषी सांगतात नल आणि नीलाच्या हाताने पाण्यावर दगड तरले आणि तुकाराम महाराजांना सांगितलं त्या नल नीलाच्या हाताने नाही आणि रामाने सुद्धा दगड तारले नाही. दगड तारले ते कोणी तारले? हे उदकी तारिले पाषाण हे मैमान नामा. मी तो अल्पगतिहीन काय वर्णू तुमचे गुण. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामा. महाराज म्हणले पाण्यावर दगड तारले ते नामाचा महिमा. आता महाराज म्हणले या तिघाचा अधिकार सांगतो तुम्हाला. राम जन्माला यायच्या अगोदर 5000 वर्ष रामायण त्यांनी लिहिलं महाराज. आणि रामायण लिहिल्यावर राम प्रभू अवताराला आले आणि वाल्मिक ऋषीने जर रामायण जर नसतं लिहिलं ना आपल्याला सत्तेच बंद झाले असते महाराज. ऐका, लक्ष्मणाने इंद्रजिताला मारलं. आता मांडे घाला, गोष्टी सांगतो दोन दोन. कसं आता सांग. दुसरा बाण मारला तो असणारा इंद्रजिताचा हात उडाला. ज्या ठिकाणी इंद्रजिताचा महल होता त्या महालाच्या समोर जाऊन पडला आणि सुशीला इंद्रजिताची धर्मपत्नी तिनं पाहिलं आणि त्या हातामध्ये लेखणी दिली आणि त्या हाताला विचारलं तुम्हाला कोणी मारलं. तिला माहित होतं माझा इंद्रजित पती तो अमर आहे, तो कधीच मरणार नाही. त्या हाताने मेलेल्या हाताने तिथे त्या असणाऱ्या भोजपत्रावर नाव लिहिलं मला दुसरा तिसरा मारणारा कोणी नाहीये, तो माझा सासरा आहे. काय म्हणले? सासरा? माझ्या बापाने मारलं. माझा बाप पाताळात आहे आणि तो कधी वर आला आणि कधी कसं काय ही घटना घडली ते काही बोललं नाही. पण त्यांनी परत एक रेषा मारली तुझ्याच बापाने मार. राग आला महाराज. रावणाच्या महालात सुशीला गेली आणि सुशीलाने सांगितलं मला माझ्या मतीचं प्रेत घेऊन यायचं आहे. रावणाने सांगितलं सुशीला सुनबाई जाऊ नकोस. पण मंदोदरीला विश्वास होता. मंदोदरीने सांगितलं सुनबाई जा, ते राम राजा आहे तिथे तुझ्या कुठल्याही केसाला धक्का लागणार नाही. सुशीला गेली. तिथे गेल्यावर लक्ष्मणजी समोर होते. माझ्या पतीला कोणी मारलं? माझ्या पतीला कोणी मारलं? लक्ष्मणजी समोर आले, सांगितलं मी मारलं. तुम्ही मारलं? हो. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय पराक्रम केला? काय केला? म्हणले तुम्ही तुमच्या जावयाला मारलं. लक्ष्मण म्हणले 14 वर्ष झाले बाई माझी पत्नी तिकडं उर्मिला. लग्न झालं आणि इकडे वनवासाला निघाले, इकडं आलोय. कधी मला मुलगी झाली आणि तू कसं काय बोलते? हिनं सांगितलं तुमची जो अवतार आहे तो पहिला अवतार कोणाचा आहे? म्हणजे शेष नारायणाचा. म्हणजे मग शेष नारायणाची मुलगी मी आहे. असं म्हटल्याबरोबर लखन भैयाला काही वाईट वाटलं, रडायला लागले. अरे देवा, माझ्याकडून माझ्या हाताने माझा जावई मारला आणि माझी तरुण मुलगी आज विधवा झाली. लक्ष्मण रडायला लागले आणि तेवढ्यात प्रभू रामचंद्रजी आले आणि सांगितलं लखन काय रडतोस? देवा, माझ्याकडून अपराध घडला, माझा जावई मारला गेला, माझी मुलगी विधवा झाली. मुलगी विधवा झाली म्हटलं. रामप्रभूने विचार केला बरोबर आहे. अरे लखन, तुझी मुलगी काय माझी मुलगी काय? काळजी करू नको म्हणले, मी या जावयाला उठवतो.
जावायला उठवतो म्हटल्याबरोबर बाकीचे वानर होते ना, ते वानर महाराज असे लांब लांब पळायला लागले, कारण इंद्रजिताला वानर लई घाबरत होते. पण हनुमानजी होते मला. हनुमानजीला जांबुवंताने सांगितलं, हनुमंता देवाच्या पुढे आता हे करायचंय, जर का हे असणारा इंद्रजित जर उठला तर रामच वाचणार नाही, लखनही वाचणार नाही, आपणही वाचणार नाही. मग या जगातात काय होईल माहित नाही, पण काहीतरी युक्ती करा. हनुमानजीनं काय केलं, वाल्मिकी ऋषीचं रामायण असं बगलात धरलं आणि प्रभू रामचंद्रांच्या हातात पाण्याचा संकल्प करत होते, त्या प्रेतावर टाकणार होते, तेव्हाच हनुमानजी जवळ जायचे आणि असे रामाला चक्कर घालायचे आणि ती पुस्तक, ते ग्रंथ होताना तो ग्रंथ असा पुढे करायचे. हनुमंता काय झालं तुला, का तो ग्रंथ पुढे करतोस? माझ्या जावई मेलेला आहे, मला जावई उठवायचा आहे आणि तू हे ग्रंथ समोर घेतोस? हनुमंताने सांगितलं जावई उठवा, पण या अगोदर हे वाल्मिकी रामायणाला वाचा. या वाल्मिकी रामायणाने असं सांगितलंय, वाल्मिका तैसेची चाले